मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडनं आता हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे। परंतु या सगळ्या शासन निर्णयावरतून आता संभ्रमता जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते। या सगळ्या शासन निर्णयाच्या विरोधात काही ओबीसी संघटना ज्या आहेत त्या कोर्टात जाण्याच्या भूमिकेत आहेत। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत कायदेशीर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता ॲडव्होकेट सुरेश माने सर आहेत आपल्या बरोबर। गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध कायदेशीर बाबींवरती आपलं मत मांडतात आणि त्यांचा एक दांडगा अनुभव जो आहे तो कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहेत। आपण सुरेश माने सरांशी बातचीत करणार आहोत। सुरेश माने सर, हा जो काही शासन निर्णय काढण्यात आलेला आहे शासनाकडनं हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला, तो कोर्टात टिकू शकतो का? त्या संदर्भातले कायदेशीर बाजू काय? पहिल्यांदा टिकणं कठीण आहे। का टिकणं कठीण आहे त्याची कारणं आहेत। एक तर हा जी-आर जो काढला तो घाई गडबडीमध्ये आझाद मैदानातलं आंदोलन थांबवण्यासाठी सखोल विचारांती काढलेला नाही। त्याशिवाय 2 तारखेला 1 आणि 2 तारखेला हायकोर्टाचा प्रचंड मोठे दट्ट्या होता, रेटा होता की आंदोलन थांबवा, आणि सरकारला ते यश येत नव्हतं म्हणून घाई गडबडीत काढलेला जी-आर हा एक भाग। दुसरा भाग असा आहे की या जी-आरनं मराठ्यांना आरक्षण दिले हे जे काही बोललं जातंय मीडियातून सगळ्या ठिकाणी, तर मराठ्यांना या जी-आरनं आरक्षण दिलेलं नाही। मराठ्यांना एक महाराष्ट्र सरकारनं वेगळा कायदा करून 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याला SC-BC आरक्षण म्हणतात। दुसरं जे आहे ते 10% ओपन कोट्यातलं आहे। या जी-आरनं काय केलंय, या जी-आरनं फक्त जे मराठे कुणबी आहेत किंवा कुणबी मराठी आहेत किंवा मराठे कुणबी आहेत त्यांना ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचं अप्रत्यक्ष सुधारणा केलेली आहे। थोडक्यात मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना ओबीसी करून घुसवण्यात आलेला आहे, हा त्याचा अर्थ आहे, कायदेशीर आणि सगळा सुद्धा। राहिला प्रश्न न्यायालयात टिकेल का, तर तो न्यायालयात टिकणार नाही। कारण मराठ्यांचं जे ओबीसीकरण सुरू आहे त्या ओबीसीकरणाच्या विरोधामध्ये आतापर्यंतचे राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रीय आयोग, राज्य स्तरावरचे राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग, त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टाचे औरंगाबाद खंडपीठाचे निकाल, सुप्रीम कोर्टाचा 2021चा मराठा हा मागासवर्गीय नाही हा निकाल, हे सगळं त्याच्या विरोधात असल्यामुळं हा जी-आर न्यायालयाच्या कसोटीवरती अजिबात टिकणार नाही। परंतु एकीकडे तुम्ही म्हणतात की न्यायालयाच्या संपूर्ण पटलावरती हा संपूर्ण शासन निर्णय जो आहे हैदराबाद गॅजेटचा तो टिकणार नाही म्हणतात। परंतु दुसरीकडे मराठा जे आंदोलक आहेत किंवा मराठा समाजातले जे पुढारलेले मंडळी जे आहेत ते सातत्याने एक भूमिका घेतात। ज्यावेळेस 1994ला मंडल आयोगाची ज्यावेळेस शिफारस जी आहे ती मान्य करण्यात आली आणि त्यानंतर ओबीसी समाजाला संपूर्ण आरक्षण देण्यात आलेलं होतं, त्या मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारसीला आणि त्या सगळ्या गोष्टींना आम्ही हायकोर्टात आम्ही कोर्टात चॅलेंज देऊ कायदेशीररित्या, अशी देखील एक भूमिका घेतली जाते। या सगळ्या संदर्भात काय कायदेशीर बाब? पहिल्यांदा एक लक्षात घ्या, मंडल आयोगानं जे ओबीसींना आरक्षण दिलं ते नुसत्या आयोगाच्या शिफारशीवरती नाही। आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या 27% आरक्षणाला मान्यता दिली। तो मंडल निर्णय 1993चा आहे। त्याच्यानंतर 1994 साली महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण दिलं गेलं। आता जर आमचे काही मराठा समाज बांधव, काही विचारक, त्यातले माझेही काही प्रत्यक्ष मित्र आहेत, ते जर असं म्हणत असतील की ओबीसींना दिलेलं आरक्षण बेकायदेशीर आहे, तर त्यांचा मुद्दा मंडलच्या सुप्रीम कोर्टाच्या 93च्या निर्णयानंतर कोलमडून जातो। भाग नंबर 1। भाग नंबर 2, हे जर म्हणत असतील की 94 साली ओबीसीला दिलेलं आरक्षण हेच चुकीचं आहे, तर त्याला आतापर्यंत त्यांनी न्यायालयात आव्हान द्यायला पाहिजे होतं आणि रद्द करून घ्यायला पाहिजे होतं। त्यांनी ते केलेलं नाही। त्यांना अजूनही वाटतं की ते चुकीचं आहे, तर ते आताही न्यायालयात जाऊ शकतात। परंतु जेवढी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू सक्षम आहे
तेवढी ओबीसी आरक्षण विरोधात बाजू कायद्याची सक्षम नाही. आणि त्यामुळं तो एखाद्या तू माझा विरोध करतोयस म्हणून मी तुझा विरोध करेन हे ज्या भूमिकेपोटी जर हे असेल तर ते कायद्याच्या आणि न्यायालयाच्या कक्षेत टिकणारं नाही. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी या सगळ्या संदर्भात आरक्षणाच्या कायदेशीर मुद्द्यासंदर्भात बातचीत केली त्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.